आपोआ सॉफ्टवेअर्समध्ये नवीन एखादी डिश ॲड करणे, जी सिस्टममध्ये आता नाही आहे. त्यासाठी कुठलाही एम्प्टी टेबल ओपन करून ॲड मेनू ऑप्शनमध्ये जाणे, त्यानंतर न्यू करणे, त्याच्यासोबत जो काही ग्रुप्स आहे, जसं की फूडचा मेनू असेल तर फूड सिलेक्ट करणे, त्याची कॅटेगरी फूड सिलेक्ट करणे, ज्याची सब कॅटेगरी जी असेल, जसे की चिकनचा मेनू असेल, फिशचा मेनू असेल, थाली असेल, तर ती ऑप्शन सिलेक्ट करणे, त्या मेनूचं नाव टाकणे. ओके. त्याच्यासोबत त्याचा शॉर्टकट जसं की चिकन क्लिअर सूप टाकणे, अलाइज ज्याला आपण म्हणतो, तो टाकणे. त्याचा जो काही कोड असेल तो इथे जनरेट होईल आणि त्याचा रेट टाकणे. त्याच्यामध्ये आपण ₹190 रेस्टॉरंट सेक्शन्सला टाकला. समजा आपल्याला जर पार्सलला रेट एक्स्ट्रा लावायचा असेल, तर मी तिथं ₹200 टाकून तिथं सेव्ह करेन. ही झाली नवीन मेनू सिस्टममध्ये ॲड करण्यासाठी. समजा एखाद्या मेनूचा रेट आपल्याला बदलायचा असेल, तर ॲड मेनूमध्ये जाणे, सर्च करणे, त्या ठिकाणी सर्चमध्ये आपल्या मेनूचं नाव टाकणे, मॉडिफाय करणे आणि त्याचा रेट जो आहे तो काढून नवीन रेट टाकून सेव्ह करणे. अशा प्रकारे नवीन मेनू ॲड करणे किंवा चालू मेनूचा, एक्झिस्टिंग मेनूचा रेट बदलता येतो.